myself Sonal and myself Suprava. सो आज के लेक्चर शुरू करने से पहले थोड़ा सा एक वार्म अप कर लेते हैं. ओके सो आपके लिए सिंतो एक इंटरेस्टिंग सॉन्ग प्रेजेंट करने वाला है, तर सगळ्यांनी ऐका. ओके ठीक आहे सिंतो. Woods not filled with candy colors, black and white and parts of gray. The world smokes cigarettes of green, white just as lights pass through rain. We are we, verbal blast now let's take it to be. Hammock say, in it or else. Far from it, I never that the torn before. Be the change, cut the dream, a future and a permanent dream. Be the change, cut the dream, a future and a permanent dream. Teach your house already. Sing your meals, break the chains. Still the hill, the shipyard to falling through. Be the change, what they dream, a future and the time here. Be the change, what they dream, a future and the time here. सॉन्ग आवडले सगळ्यांना? मजा आली? इंटरेस्टिंग होतं? काय मिनिंग कळलं सॉन्गचं? नाही कळलं. एन्जॉय केलं ना पण? ओके तर ही एक पोयम आहे जी सुप्रवाने लिहिली आहे स्वतः आणि सिंतोने त्याला एका छानशा सॉन्ग मध्ये कन्वर्ट केलं. तर ती पोयमचं मिनिंग काय? हाँ तो मैं हिंदी में बताती हूँ. पोएम ऐसा कह रहा है कि आज की जो दुनिया है इट्स नॉट व्हाट यू थिंक इट इज. जो स्कूल में हो आप, बाहर उतना आसान नहीं है. लोग बहुत क्रूअल भी हो सकते हैं एंड बट उस क्रूअल्टी को ना लोग नज़रअंदाज कर देते हैं. दे आर लाइक सेइंग यू फॉलो पीपल इन अ फ्लॉक ऑफ शीप. मतलब आपने वो शीप देखे होगी कैसे झुंड में घूम रहे हैं, उनको डायरेक्शन पता नहीं होता बट सामने का बंदा जा रहा है सो इवन दे आर फॉलोइंग देम. सो द पोएम इज एनकरेजिंग. मतलब आप लोगों को प्रोत्साहन दे रहा है कि आप लोग अपने जो विचार है, जो अच्छे विचार है, आपको आगे जे तुम्हाला वाटतंय की बाहेर चुकीचं घडतंय त्याच्यावर तुम्ही विचार करा की आता हे चुकीचं घडतंय, त्याला बघून आपल्याला पुढे नाही जायचं. त्याच्यावर विचार करायचा का घडतंय, हे कसं घडतंय, कोण चुकीचं आहे. तर मग त्याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे की का चुकीचं घडतंय ते. फक्त बघून नजरअंदाज करायचं नाहीये. सो ओके हे आपलं एक वॉर्मअप सॉन्ग होतं. सो आज आपण ह्युमन राईट्सवर शिकणार आहोत. ह्युमन राईट्स माहिती कोणाला काय असतं? ह्युमन राईट्स मानवी अधिकार काय असतात? मानवी अधिकार कोणी सांगू शकतं? आपण आता भारतामध्ये राहतो बरोबर आहे. तर आपल्याला काही आपल्या कॉन्स्टिट्यूशनने हक्क दिलेत का? काही हक्क कोणते कोणते दिलेत? कोणाला माहिती असेल हात वर करा. कोणीही सांगू शकतं कशा कशाचा अधिकार आहे आपल्याला किंवा हक्क आहे? आहेत आपल्याला काही अधिकार आहेत? तुम्ही इतिहासामध्ये येस फाइट टू जस्टिस. ओके व्हेरी गुड. फाइट टू जस्टिस. अजून कशाचा आपल्याला हक्क आहे किंवा अधिकार आहे? आपण ते करू शकतो. अच्छा आता तुम्ही बाहेर फिरता, तुम्हाला कोणी अडवू शकतं की नाही? तुम्ही जायचं नाही. फ्रीडम आहे तुम्हाला? त्याचं राईट आहे. बोलण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकतं? नाही. तुम्हाला फ्रीडम टू स्पीच आहे. सो दिस इज अ राईट. हक्क आहे
आपला तो अधिकार आहे. असा अजून कुठले हक्क आहेत का कोणाला माहितीये? नाही. आता तुम्ही रोज शाळेत येता, ठीक आहे, येता, तुम्हाला शिकायचंय, आवड आहे सगळ्यांना, कोणी तुम्हाला थांबवू शकता शिक्षणापासून? का नाही थांबवू शकत? कारण की आपण शिक्षण करायला येतो. कारण की आपण शिक्षण करायला येतो म्हणून. शिक्षण करायला येतो, ठीक आहे, बरोबर, व्हेरी गुड. शिक्षण हा तुमचा अधिकार आहे, इट्स युअर राईट, हक्क आहे तुमचा, तो तुमच्यापासून कोणीही हिरावू शकत नाही. कॉन्स्टिट्यूशनने तुम्हाला तो हक्क दिला. सो आपण आज त्याच्याबद्दल अजून शिकणार आहोत. आज आपण शिकणार आहोत राईट टू एज्युकेशन. शिक्षण हा तुमचा जो हक्क आहे याच्याबद्दल आज आपण शिकणार आहोत. अच्छा, तो राइट टू एजुकेशन किस किसको पता था पहले से कि हमारा ये हाथ ऊपर करो? किसी को नहीं? अजीज कर माहिती आहे तुला की आपला हा हक्क आहे? कुठून माहिती झालं तुला? कसं, कुठे बघितलं होतं किंवा कुठे वाचलं होतं, कुठे ऐकलं होतं? ठीक आहे, बोलू शकते तुम्ही. असं काही नाही की तुम्हाला बरोबर उत्तर दिलं पाहिजे, जे तुम्हाला वाटतं ते बोलू. मोबाईल, ओके, मोबाईल मध्ये तू पाहिलं होतीस काहीतरी. आता रिसेंटली 26 नोव्हेंबरला काही सेलिब्रेट केलं का कोणी या स्कूलमध्ये? कशाचं सेलिब्रेशन झालं? कशाचं? रेज युअर हँड्स. व्हेरी गुड. संविधान दिवस, कॉन्स्टिट्यूशन डे. तर काय संविधान म्हणजे काय? कोणी लिहिलं संविधान माहितीये? व्हेरी गुड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का करतो आपण संविधान दिवस साजरा त्या दिवशी? कोणाला माहितीये? संविधान बनले. व्हेरी गुड. 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे 1949 ला आपलं संविधान लिहून पूर्ण झालं. त्यामुळे हा दिवस आपण संविधान दिवस, कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून साजरा करतो. तर या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला एज्युकेशनसाठी असे खूप काही अधिकार, प्रोव्हिजन्स हे आधीपासून दिलेले आहेत. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनलं 1949 ला, आपण सेलिब्रेट करतो ना 26 नोव्हेंबर पार्टी, तर ते बनलं तेव्हा त्याच्यामध्ये अधिकार हे आधीपासून लिहिलेले होते. पण तेव्हापासून एज्युकेशन, शिक्षण हे एक फंडामेंटल राईट होतं का आपलं आधीपासून? कोणाला माहितीये की एज्युकेशन हे पहिल्यापासून फंडामेंटल राईट होतं का आपलं? की आता आपण म्हणतो ना मूलभूत अधिकार येतो आपला, मग आधीपासून होता का हक्क? नव्हता. मग कधी आलं किंवा कसं? काय माहिती याच्याबद्दल हिस्ट्री थोडीफार कोणाला? नाही? ओके, सुप्रभात मला सांगेल. ओके, सो जब संविधान लिखा गया था तो उसमें डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और उनकी टीम ने एक आर्टिकल 45 करके आर्टिकल डाला था. उस आर्टिकल में वो एक पार्ट था डीपीएसपी का. डीपीएसपी होता है डायरेक्टिव पॉलिसी, डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. सो आर्टिकल 45 में क्या कहा था? उन्होंने सिर्फ एक गाइडलाइन दी थी कि आगे जाके जो भी बच्चे होंगे अप टू द एज ऑफ 14 ईयर्स तक उन्हें एजुकेशन मिलना चाहिए, एक्सेस होना चाहिए एजुकेशन का, कि वो स्कूल जा पाए, उनकी पढ़ाई हो और हायर एजुकेशन आगे जाके परस्यू कर सके. लेकिन आर्टिकल 45 क्या था? सिर्फ एक गाइडलाइन थी. संविधान में लिखा हुआ था, पहले जब संविधान बना था तो उसमें एक हमें आर्टिकल लिखा था कि बाबा ये ऐसा ऐसा रूल है कि हर 14 ईयर्स तक बच्चे को शिक्षा मिलनी चाहिए. तो किसी को पता था ऐसा कुछ है? तो बेसिकली गवर्नमेंट ने उस पर ध्यान ही नहीं दिया था, एजुकेशन को उतना इम्पोर्टेंस ही नहीं दिया था. आर्टिकल 45 के ऊपर उन्होंने कोई लॉज ऐसे नहीं बनाए थे या फिर फंडामेंटल राइट्स नहीं आए. सो दैट्स व्हाई 93 में एक केस हुआ सुप्रीम कोर्ट के पास. आपको पता है सुप्रीम कोर्ट कहाँ है? सुप्रीम कोर्ट इंडिया का दिल्ली. वेरी गुड, दैट्स राइट. तो दिल्ली में एक केस हुआ था 1993. सो दैट इज ऑलमोस्ट 40+ years आफ्टर हमारा, जब से हमारा संविधान अडॉप्ट हुआ. दैट इज 1950 में अडॉप्ट हुआ था. सो आर्टिकल तभी केस हुआ था कि बच्चों को जब स्कूल में एडमिशन मिल रहा था, सो दे वर लाइक, स्कूल्स कह रहे थे आपको एडमिशन दे देंगे हम, लेकिन हमें आपको बड़ा बड़ा डोनेशन देना पड़ेगा. आपके बच्चे को अगर स्कूल में आके पढ़ना है तो आपको डोनेशन देना पड़ेगा. पर आर्टिकल 45 में तो ऐसा कुछ कहा नहीं था. उन्होंने कहा
कहा था कि फ्री एंड कंपलसरी एजुकेशन मिलना चाहिए हर बच्चे को. सो तभी केस हुआ तो सुप्रीम कोर्ट ने कहा कि इसमें कुछ करना चाहिए गवर्नमेंट को, क्योंकि लॉ कौन पास करता है, पार्लियामेंट में पास होता है. सो तभी हमारा कुछ भी लॉ रूल लिखता है तो रूल कौन पास करता है? पार्लियामेंट से पास होता है. राइट. सो वैसे होते वक्त पार्लियामेंट में डिस्कशंस हुई, उन पे काम किया एंड फाइनली जाके 2002 में आर्टिकल 21A आया. आर्टिकल 21 पहले से ही था 1950 से. उसमें कहा गया था कि राइट टू हमारा लाइफ होता है जो, उसमें ही उन्होंने एक सेक्शन डाला 21A. उस पार्ट में उन्होंने कहा कि एवरी चाइल्ड फ्रॉम द एज ऑफ 6 to the age of 14 should receive free and compulsory education. So ये हमारा तब से बन गया एक फंडामेंटल राइट, जो आप कह रहे हो अभी कि हमारा राइट टू एजुकेशन फंडामेंटल राइट में, वो 2002 आर्टिकल 21 की वजह से हमें मिला. कळलं एज्युकेशन आपल्याला फंडामेंटल राईट कधी झालं? आता आपण कशाबद्दल शिकतोय? राईट टू एज्युकेशन. RTE त्याचा फुल फॉर्म काय? राईट टू एज्युकेशन. पण त्याच्या आधी आर्टिकल 45 आणि 21 त्याच्या आधी कोणते आर्टिकल्स आले होते? 45 आणि 21. ज्यांनी 45 ने आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला शिकायचा अधिकार आहे, हक्क आहे, पण ते कधी इम्प्लिमेंट नाही झालं. ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये होतं, सगळ्यांना माहिती नव्हतं, होतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये. पण एक केस आली त्याच्यानंतर, त्याच्यावरनं थोडं डिस्कशन झालं की बाबा आधीपासून असा एक अधिकार आहे पण तो वर्क होत नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये अपडेट केलं आणि आर्टिकल 21A काढलं. तर मग शिकणं हा तुमचा हक्क आहे हे सगळ्यांना कळायला पाहिजे. त्याच्यामुळे आता रिसेंटली RTE राईट टू एज्युकेशन हा ऍक्ट आला, जो कधी आला? 2009 मध्ये. RTE ऍक्ट हा 2009 में आया. कधी आला RTE हा 2009. आणि आर्टिकल 21 हे कधी आला? 2002. आता काही व्हॉलेंटियर्स हवेत आम्हाला. कोण कोण उभं राहायला? कोणाची इच्छा आहे? ओके, जागेवरच उभं राहा. ठीक आहे. अजून मुलींमधून कोणीतरी? ठीक आहे, तुम्ही पण मुलींमधनं एक दोन. काही तुम्हाला पनिश नाही करत आहे, आपण एक ऍक्टिव्हिटी घेतो. ठीक आहे, कोणी उभं राहू शकतं? तुला आवडेल उभं राहायला? नाही? ओके, कोणी? मॉनिटर? ओके, व्हेरी गुड. ओके, तुमची नावं काय आहेत ते सांगा. आर्यन शर्मा. तशी कोण? तो आली. तुझं काय नाव आहे? प्राप्ती. सो अब हम ऐसा है सिनेरियो क्रिएट करते हैं. आज है सैटरडे. अब स्कूल कब लगेगी आपकी वापस? संडे छुट्टी? मंडे. आप लोग मंडे से मत आओ स्कूल. आप लोग घर पे बैठो. आपकी हॉबीज क्या है? ड्राइंग. अरे वाह, बहुत अच्छा. सो आप लोग घर पे बैठ के आपकी हॉबीज करो दिन भर. आपको स्कूल क्यों आना है? सुबह इतनी ठंडी सुट्टी घ्यायची मस्त पैकी. हां. जे वाटतं ते करायचं. टीव्ही बघायचं दिवसभर, खेळायला जायचं. कोणी काही नाही म्हणत Video तुम्हाला. games घरी काय आवडतं तुला कधी करायला? होमवर्क नहीं, कुछ नहीं. काय ठंडी करायचं? में नहीं, ऐसे रजाई ओढ़ के बैठ जाओ बेड पे. स्कूल नहीं आना. काहीच नाही. ड्रॉइंग करते. ओके, दिवसभर ड्रॉइंग करायचं. टेन्शन नाही तुम्हाला. एक्झाम्सचं टेन्शन नाही. आता एक्झाम्स येतील, युनिट टेस्ट वगैरे, त्याचं टेन्शन नाही. होमवर्कचं टेन्शन नाही. कम्प्लिशन, कुठले टीचर्स वगैरे ओरडतील, काहीच टेन्शन नाही. तुम्हाला घरी बसायचं. कसं वाटेल तुम्हाला? प्रत्येकाने आपापलं मत सांगा. तुला काय वाटेल? अशी तर तुला सुट्टी दिली, कशातच टेन्शन नाही. आप मतलब सुबह से क्या करोगे शाम तक? सुबह से टीवी देखूंगा, मोबाइल देखूंगा ओके, और रात को जिम करूंगा. व्हेरी गुड. तू काय करशील? एन्जॉयमेंट, कशाचं टेन्शन. काय वाटेल तुला? यार खूप छान झालं वीकेंड. ओके, मला वाटलं आज सुट्टी भेटली, आता एवढे दिवस तर मज्जा घेणार. मग टीव्ही जर मोबाईल बघणार, मग मित्रांसोबत फिरायला जाणार, सायकलिंग करणार सायकलिंग करणार. ओके, आणि रात्री परत मोबाईल बघून झोपणार. परत मोबाईल बघून झोपणार. टीव्ही बघणार आणि खेळणार. टीव्ही बघशील आणि खेळशील. प्राप्ती तू काय करशील दिवसभर? बोर होशील? अरे यार बघा, तुम्ही सगळे मज्जा कराल पण ती बोर होईल एकटी घरी. असं होईल का? म्हणून आता हे सीन आपण उलटा करूयात थोडं. अच्छा, अभी वो बोर नहीं होगी. अब हम आपको काम देते हैं. तो एक ऐसा सिनेरियो, अब आप लोग एक दिन तो एंजॉय करिए, रोज कितना करोगे ना. सो अब आपको हम कह रहे हैं कि एंजॉयमेंट बस
अब जाके आप काम पे लगो। बस, स्कूल नहीं आना है, शिक्षण- स्कूल कौन करेगा? शिक्षण थांबवलं तुमचं. हाँ, बट काम पे जाना पड़ेगा। मला रोज आता काही नाही, फ्रेंड्स नाही, स्कूल नाही, रोज उठायचं, कामाला जायचं, तुमचे जे एन्जॉयमेंट आहे, तुला जिमला जायचंय, तुम्हाला सायकलिंगला जायचंय, सायकल तर घ्यावी लागणार, काय त्याचे रिपेअरिंग, तुला जिमचे पैसे, मग त्याच्यासाठी तुम्ही काम करायचं, बाहेर जायचं, काही तुम्हाला स्कूलमध्ये यायची गरज नाहीये. तुम्हाला हे फ्रेंड्स वगैरे हे बाकीचे तुमचे फ्रेंड्स येणार, पण तुम्ही लोक नाही यायचं. काय वाटेल तुम्हाला? काय वाटेल आता तुला? काय बोर वाटत. बोर वाटेल? बोर बोर कसं? कामावर जाणार ना तू. नाही तिथे कामच नाही. ओके, प्राप्ती तुला काय वाटेल? जर आम्ही म्हटलं की शाळेत नाही यायचं, बोर होईल. पण मग तू काय म्हणशील? तुला यायचंय शाळेत परत? यायचंय? काय यायचंय? आम्हीच म्हटलं तुला की यायचंच नाही. आम्ही तुम्हाला म्हटलं की नाही यायचं शाळेत. रिझन की तुम्हाला शाळेत यायचं म्हटलं तर तुम्ही रिझन काय द्या? मित्रांशिवाय चांगलंच वाटत नाही पण. मित्रांशिवाय चांगलं वाटत नाही. व्हेरी गुड. अजून काय राईट आहे तुम्हाला शाळेत यायचा? काय हक्क आहे तुम्ही शाळेत येऊ शकता? अभ्यास करण्यासाठी. शिक्षण, शिक्षण हा तुमचा हक्क आहे ना, तेच पाहिलं ना आपण. एज्युकेशन हा तुमचा राईट आहे. तुम्ही बोलू शकता कोणा नाही की एज्युकेशन इज माय राईट. कोणी तुम्हाला शाळेत येण्यापासून किंवा शिक्षणापासून अडवू शकत नाही. हेच राईट आपल्याला RT 2009 हा ऍक्ट काय सांगतो आपल्याला की शिक्षण हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, हक्क आहे, जो तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. Sit down. तर मग हा ऍक्ट काय सांगतो आपल्याला? या ऍक्ट RT 2009 हा 2009 मध्ये आला, पण याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे हा वर्क कधी करायला लागला? तर 1 एप्रिल 2010. कधी वर्क व्हायला? वर्क मध्ये कधी आला काय? 1 एप्रिल 2009 2010. मध्ये, पण 1 एप्रिल 2010 पासून तो ऍक्ट सुरू झाला वर्क व्हायला. तिथपासून. तर आता ह्या ऍक्टचा मेन मोटो काय? व्हॉट इज द मेन मोटो ऑफ दॅट ऍक्ट? कोणाला माहिती आहे? हे ऍक्ट कुठून बनले? आर्टिकल 21. व्हॉट डज आर्टिकल 21 से? 21 हे काय म्हणते? काय म्हणत होतं 21 ने? Yes, please. एखाद्या मुलाला 8वी पर्यंत शिक्षण गरजेचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. Paying attention to class. Okay, so RTE भी वही बोल रहा है. RT एक्ट है ये जो, उसमें और काफी रूल्स दिए हैं कि एजुकेशन तो मिलना चाहिए, पर कैसा मिलना चाहिए, कहाँ मिलना चाहिए, कितना मिलना चाहिए, वो सब हम RT एक्ट के अंडर देखेंगे. त्याचा मेन मोटो हा आहे की 6 to 14 इयर्स ची जी मुलं आहेत, 6 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन हे मिळालं पाहिजे. हा त्यांचा मेन मोटो आहे. काय आरटीचा मोटो काय? त्यांचं मेन ध्येय काय आहे? 6 ते 14 वर्षाच्या मुलांना फ्री आणि कंपल्सरी. तुम्ही आहे का त्या एजमध्ये? तुम्ही सगळे आहात ना? आरटी काय सांगतं? तुम्हाला फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन हे 6 ते 14 वर्षाच्या मधल्या प्रत्येक मुलाला हे मिळालंच पाहिजे. आता हा एक ऍक्ट आहे, हा एक रूल आहे जो आपल्याला गव्हर्नमेंटने म्हणा कॉन्स्टिट्यूशनने दिलाय. तर मग याचे काहीतरी रूल्स असतील, प्रोव्हिजन्स असतील, त्याने काय काय दिलं त्याच्यामध्ये ते आपण आता बघूया. सगळ्यात फर्स्ट दिसतंय इथे काय? काय आहे? काय दिसतंय? हातवरती कर, कोणाला सांगायचं असेल त्यांनी. Raise your hands. काय दिलंय इथे? कोणाला वाचायचंय? ओके, एक 6 वर्षाची मुलगी व्हेरी गुड, स्कूलला त्यांचं घर. व्हेरी गुड, बरोबर. खूप चांगलं निरीक्षण केलंस तू. एक 6 वर्षाची मुलगी आहे, दिसतंय सगळ्यांना? Yes. 14 वर्षाचा मुलगा आहे. दोघे काय चालले? स्कूलला चालले. आरटी मध्ये मी आता काय सांगितलं? सगळ्यात पहिला त्यांचा रूल काय याच्यामध्ये? 6 to 14. फ्री आणि कंपल्सरी एजुकेशन. कंपल्सरी एज्युकेशन. ओके, यामध्ये काय दिसतं? टीचर पेपर 130. मग हे काय? 130. 130. 1:30. हे रेशो मध्ये दिलंय 1:30. म्हणजे प्रत्येक 30 स्टुडंटसाठी एक टीचर हवंय. आता तुमच्या क्लासची स्ट्रेंथ किती आहे? 57. 57. आता सपोज असे 8 स्टँडर्डचे किती डिव्हिजन, समजा 2 ते 3 डिव्हिजन असतील, सगळ्यांना एकाच क्लासरूम मध्ये बसवलं, 100 मुलं झाली, 100 स्टुडंट्स आणि एकच टीचर. काय वाटेल तुम्हाला? सगळ्या तुमच्या क्लास टीचर आहेत,
त्या एकच मॅम सगळ्यांना शिकवतात आणि सगळे तुमचे डिव्हिजन्स एकत्र केले. मागे मस्ती चालू आहे मुलांची, मॅडमचं अटेन्शन नाही आहे कोणाकडे, पहिल्यांचं लक्ष जात आहे, बाकीचे मस्ती करतात, त्याच्यामुळे ज्यांना लक्ष द्यायचं त्यांचं लक्षही लागत नाही. आवडेल का तुम्हाला असं? नाही, का नाही आवडणार? तुम्हाला वाटेल ना की आपण शिकतोय पण मॅमचं लक्ष नाही आपल्याकडे किंवा येत नाहीये असं वाटेल ना? तर मग RTIने सेकंड त्यांचं प्रोव्हिजन किंवा रूल काय सांगितलाय की 1:30 रेशिओ. 1:30 म्हणजे 30 स्टुडंट्स, प्युपिल इज तुम्ही सगळे स्टुडंट्स, 30 स्टुडंटसाठी एकच टीचर असेल. 30 मुलांसाठी, त्याच्यापेक्षा जास्त किंवा 60-70 मुलांसाठी एक टीचर असा रेशिओ नसेल. 1:30 म्हणजे टीचर इज टू प्युपिल रेशिओ किती असेल? 1:30. हे काय दिसतंय लोकांना? 25% रिझर्वेशन. रिझर्वेशन 25% रिझर्वेशन. आता RTI आपल्याला काय सांगतं की आता हे बघा, तुम्ही आज सगळे स्कूलमध्ये येता, असे खूप सारे अशी मुलं आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, शिकावं असं वाटतंय पण ते शिकू शकत नाही की त्यांच्याकडे फीस भरायला पैसे नाही आहे किंवा त्यांचं बॅकग्राऊंड तसं नाही आहे, पण त्यांना शिकायचं. तर त्यांच्यासाठी RTIने काय केलंय, 25% रिझर्वेशन म्हणजे 25% प्रत्येक स्कूलमध्ये त्यांना ही सवलत दिली. मग आता ही कोणाकोणासाठी? जे सोसायटीचे अदर बॅकवर्ड क्लास आहेत, म्हणजे जे काही मागासलेले SC ST किंवा फिजिकली डिसेबल्ड, आपण ज्यांना म्हणतो स्पेशल स्टुडंट्स, तुम्हाला माहिती आहे स्पेशल स्टुडंट्स, त्यांनाही शिकण्याचा हक्क आहेच ना. मग त्यांच्यासाठी RTIने 25% प्रत्येक स्कूलमध्ये रिझर्वेशन ठेवले. ओके, 25% ती सगळी मुलं अप्लाय करू शकतात ज्यांना शिकण्याची इच्छा आहे. ठीक आहे, कोणीतरी एक्झाम उठून वाचेल काय? इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? तुम्ही सगळे बेंचेसवर बसलाय, तुमच्याकडे स्कूल आहे, फॅन आहे, बोर्ड आहे. आता जर हे बेंचेस तुमच्याकडे नसते, तुम्हाला असं खाली बसावं लागलं असतं मांडीवर, बोर्ड नाही तुमच्याकडे, हे वरती असे जे फॅन वगैरे ते नाही, उन्हाळ्यात खूप गरम होत आहे, तुमच्या स्कूलमध्ये जर वॉशरूम नसेल, तुम्हाला हे छान एवढं ग्राउंड आहे ते नसेल, तर तुम्हाला कधी स्कूलमध्ये यायला इंटरेस्ट वाटला असता का? आता कसं यांना वाटतं फ्रेंड्स आहेत, ग्राउंड आहे, तुमचा पीटीचा पिरियड असतो, तुम्ही खेळायला जाता. जर तुम्हाला ग्राउंडच नसतं, पीटी पिरियड नसता, तर नुसतं तुम्ही दिवसभर शिकला असतात का? हे असे बेंचेस नसते, तुम्हाला रोज खाली बसून अभ्यास करावा लागला असता, काय झालं असतं, पाठ दुखली असती खूप सारी. मग इन्फ्रास्ट्रक्चर, मग RTI काय सांगतं की प्रत्येक स्कूलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप गरजेचं आहे, की शाळेचा एन्व्हायरमेंट, बेंचेस, टॉयलेट्स, देन प्लेग्राऊंड, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या असल्याच पाहिजेत प्रत्येक स्कूलमध्ये. तुम्हाला पण असं वाटतं का की चाललं असतं तुम्हाला ग्राउंड नसतं तर, बेंचेस नसतं तर चाललं असतं? पाहिजे ना. RTI ऍक्ट आपल्याला हेच सांगतो की प्रत्येक स्कूलमध्ये टॉयलेट्स, बेंचेस असे भरपूर काही अजून त्यांचे नियम आहेत की ते सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर हे स्कूलचं चांगलं पाहिजे. Other than that, अच्छा, तुम्ही जब आप स्कूल में आते हो, मैथ्स का लेक्चर पसंद है? बट अगर मैथ्स किसी का नहीं आया तो अगर टीचर ने पनिश किया, होमवर्क नाही केला तुम्ही? हाँ, होमवर्क नहीं किया, होमवर्क देतात? नाही केला तर मग तुम्हाला असं समोर बोलवलं, छडीने मॅडमने तुम्हाला पनिश केलं फिजिकली, खूप आवडतं ना तुम्हाला असं केलं तर? नाही आवडत? मग तेच तुम्हाला ऍक्ट सांगतं. हे ऍक्ट असं सांगतं की कुठलेही टीचर्स तुम्हाला फिजिकली पनिश किंवा मेंटली हरास करू शकत नाही. RTI 2009 ऍक्ट काय सांगतं? कुठलेही टीचर तुम्हाला फिजिकली पनिश किंवा मेंटली हॅरास करू शकत नाही. एंड सिमिलरली 21 में जब आया था, उसका क्या था कि उन्होंने डोनेशन मांगे थे, उसे कैपिटेशन फीस बोलते हैं. तो सिमिलरली जब आप एडमिशन ले रहे हो कोई भी क्लास में, किसी भी स्कूल में, डोनेशन देना नॉट अलाउड है, इट इज इलीगल. सो RTI ने ये भी अपने रूल्स एंड रेगुलेशंस में डाला है कि जब भी किसी स्कूल में कोई भी एडमिशन ले रहा हो, यू आर नॉट बाउंड टू गिव एनी डोनेशन. स्कूल फीस है, दैट्स इट. वो
तुम्हें इसमें अलग cover से कोई होगा। डोनेशन हाँ। नहीं देना पड़ेगा, देना नहीं चाहिए. ये It's कौन सा ऍक्ट illegal. बताता है हमें? RT 2009. तर आतापर्यंत आपण हे काय बघितलंय, हे RT चे सगळे रूल्स या प्रोव्हिजन्स होते. गोष्ट आवडेल सगळ्यांना काय ऐकायला? आवडेल? गोष्ट म्हटलं की सगळे लगेच इंटरेस्टिंग. तर मग एक अनिका नावाची मुलगी होती तुमच्यासारखीच. 14 साल की लड़की थी अनिका. मंगापेट नाम के एक विलेज में रह रही थी. इंडिया का एक विलेज है मंगापेट. तर ती खूप हुशार होती. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करत होती. तुमच्या क्लासमध्ये कोणी आहे खूप ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करतं, स्पोर्ट्स मध्ये, आर्टिस्ट असं कोणी आहे का? आर्टिस्ट कोण आहे? नाही? तर मग अनिका एक अशी मुलगी होती जिला खूप आवडायचं. ती हुशारही होती शाळेत. शी वॉज अ ब्राइट स्टूडेंट. ओके, वो एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज में भी पार्टिसिपेट करती थी. वो उसके मदर एंड फादर वॉज फार्मर्स. वो फार्मर्स थे, मतलब एक छोटी सी उनकी लैंड थी, बहुत छोटी सी, उसमें खेती करते थे और उस पर ही वो गुजर बसर कर रहे थे. पर वो अनिका जिस गांव में रहती थी उस गांव का स्कूल बड़ा छोटा था ना, प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर था, मतलब टीचर्स नहीं थे अच्छे. आता तुमच्याकडे कसे टीचर्स आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, तुम्हाला शिकवू शकतात. तर मग तसे वेल एक्सपिरियन्स टीचर्स नव्हते. तर मग तिच्याही आई वडिलांना वाटलं की यार आपल्या मुलीमध्ये एवढे गुण आहेत, ती एवढे ऍक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करते, हुशार आहे, तर तिला तसा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. सो त्यांना वाटलं की आपण एका सिटीमधल्या स्कूलमध्ये तिला घालावं असं त्यांना वाटलं. पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते, ते एवढं अफोर्ड करू शकत नव्हते. मग त्यांनी काय केलं, एका मनी लेंडर माहिती आहे कोण असतो? जमीन विकत घेणारा. ठीक आहे, मनी लेंडर जमीन नाही विकत घेत, आपण त्याच्याकडून पैसे घेऊ शकतो. सावकार असतात माहिती आहे. आता आपण आपल्याला जो लोन घ्यायचा असेल तर आपण कोणाकडून घेतो? बँककडून. पण आता बँकेतून लोन घेण्यासाठी आपल्याला त्यांना काहीतरी द्यावं लागतं. तर तसं त्यांच्याकडे देण्यासारखं काही नव्हतं ज्याच्यावर बँक त्यांना लोन देते. सो अनिकाचे मम्मी पप्पा किंवा आई वडील हे एका मनी लेंडरकडे गेले, सावकाराकडे. त्यांच्याकडून त्यांनी थोडं लोन घेतलं आणि त्याच्यावर एक ट्रॅक्टर खरेदी केलं. काय घेतलं त्याच्यावर एक ट्रॅक्टर. आणि ते ट्रॅक्टर घेऊन तिचे वडील दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करायचे आणि त्याच्यावर जे पैसे मिळतील त्याच्यावर त्यांनी ठरवलं की आपण अनिकाला एका चांगल्या स्कूलमध्ये टाकूया, बाहेरच्या, ज्याच्यामध्ये तिला तिच्या गुणांना वाव मिळेल, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला तिच्या स्टेज मिळेल. त्यांनी ट्रॅक्टर घेतलं. अनिकाचं ऍडमिशन झालं. त्यांनी खूप सारं तिथे त्यांना ऍडमिशनच्या वेळेस डोनेशन मागितलं असेल ते त्यांनी भरलं. आता एक दिवस काय झालं, अनिका शाळेत जायला तयार झाली. तो मनी लेंडर एक घरी आला. त्याला आता त्यांनी आपण लोन घेतल्यावर आपल्याला काय द्यावं लागतं त्यांना? वेरी गुड. काय द्यावं लागतं आपल्याला त्यांना? महिन्याच्या महिन्याला मंथली हमें उनको देना पड़ता है ना कुछ तो अमाउंट. एक साथ ही पूरा लोन हम चुकाते हैं क्या? हम उनको इंटरेस्ट पे करते हैं थोड़ा थोड़ा. तो मनी लेंडर आता है कि आपने बहुत दिन से उसका इंटरेस्ट पे नहीं किया है. तो हर फादर बहुत लाइक उन्होंने अभी उसका एडमिशन किया था, बहुत सारा डोनेशन दिया था, जो वो ट्रैक्टर पे काम करके उन्होंने पैसा लाया था तो वो डोनेशन में चला गया. उनके पास तो पैसे थे नहीं. फिर वो उनको मतलब रिक्वेस्ट करने लगे कि हमारे पास तो पैसे नहीं है. पर वो मनी लेंडर तो बहुत मतलब ऐसे क्रूल था की नाही, पैसे तर मला आत्ताच पाहिजे, त्याशिवाय मी जाणार नाही. आता हे बिचारे पैसे देतील कुठून? त्यांच्याकडे तर पैसे नव्हते. मग तो मनी लेंडर म्हणतो ठीक आहे, इंटरेस्टच्या जागेवर मी हे ट्रॅक्टर परत घेऊन जातो. ते त्याला खूप विनंती करतात की प्लीज असं करू नका. जर तुम्ही ट्रॅक्टर परत घेऊन गेले तर आता अनिकाच्या पुढे तुम्हाला असतात ना, आता एक्झाम आले, एक्झाम फीस भरा, काही ऍक्टिव्हिटीज, गॅदरिंग, ट्रिप, हे असं खूप सारे ऍक्टिव्हिटीज येणार होते. मग ते सगळे पैसे आम्ही परत कुठून भरणार? त्यांना खूप विनंती करतात, त्यांना गयावया करतात, पाया पडतात त्या मनी लेंडरच्या. पण तो मनी लेंडर काही ऐकत नाही. तो त्यांना फिजिकली थोडा हे करतो, दमदाटी करतो आणि ते ट्रॅक्टर घेऊन जातो. काय वाटलं सर अनिकाला? काय वाटतं तुम्हाला की अनिका सोबत बरोबर झालं की चुकीचं झालं? चुकीचं झालं. का चुकीचं झालं कोणी सांगू शकतो? स्कूलने डोनेशन घेतलं. व्हेरी गुड. घ्यायला पाहिजे का डोनेशन? का नाही? कोण सांगितलं? व्हेरी गुड. RT 2009 हा ऍक्ट आपल्याला काय सांगतो की कुठल्याही स्कूलने आपल्याला डोनेशन घेणं. आता बरं ठीक आहे, हे तर इलिगल आहे, आपल्याला RT ऍक्टने सांगितलंय. जर मला सांगा की RT 2009 ऍक्ट
तिला किंवा तिच्या आई वडिलांना माहिती असतात की याचे प्रोव्हिजन्स काय काय, तर त्यांना लोन घ्यायची गरज पडली असते. त्यांना ते अवेअरनेस असतं त्या राईटचा, तर त्यांनी लोन घेतलं असतं का? त्यांनी हक्काने तिथे जाऊन सांगितलं असतं की 6 ते 14 वर्षांच्या मुलांना किंवा मुलींना शिकण्याचा, मोफत शिकण्याचा हा अधिकार आहे. तर त्यांना डोनेशन नसतं द्यावं लागलं, चांगल्या स्कूलमध्ये तिचं शिक्षण झालं असतं. बरोबर आहे? आता तुम्हाला तर माहिती आहे ना सगळ्यांना की हा तुमचा अधिकार आहे. आता इथून पुढे जर तुम्हाला कोणी म्हटलं की चला शाळेतून बाहेर जा, तुम्ही जाणार आहात का? तुम्हाला आम्ही काढून टाकतो. हा तुमचा काय कोण सांगता? आणि हे तुम्हाला RT 2009 ऍक्ट. ठीक आहे, आता भरपूर साऱ्या गोष्टी आपण शिकल्या. गेम खेळायचा आहे? आवडतो? ठीक आहे, आपण एक गेम खेळूया. ठीक आहे, आपण ग्रुप करूया काही? हा ग्रुप सगळ्यात ABC. तुम्ही इकडे शिकता? लवकर पटकन त्या 2 दिवस. ठीक आहे, आता हा ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C. तर आपण एक गेम खेळणार आहोत. प्रत्येक रोला एक क्वेश्चन येणार. ज्याला पण आन्सर माहिती असेल जस्ट रेज युअर हँड्स. कोरस मध्ये आन्सर दिला पॉइंट कट होणार, आणि जर आन्सर माहिती नसेल तर चान्स नेक्स्ट रूलला जाणार. त्यांना माहिती असेल तर त्याचा नेक्स्ट रूल, आणि जो कोणी आन्सर देईल त्याला एक प्राइज मिळणार. ठीक आहे, आणि ज्या रोकडे शेवटी सगळ्यात जास्त प्राइज असेल ती रो जिंकली. पण आन्सर कोरस मध्ये नकोय, हात वरती करायचा आन्सर माहिती असेल तर. A ग्रुप, B ग्रुप, C. ठीक आहे, रेडी? एक ग्रुप साठी क्वेश्चन सगळ्यांनी नीट ऐकायचा, आन्सर माहिती असेल हात वरती करायचा. पहला क्वेश्चन, RTA एक्ट जो है इम्प्लीमेंट कब हुआ था? कब से मतलब आया इम्प्लीमेंट हुआ? स्टार्ट कब हुआ? हाथ रेज करना. स्टार्ट कब हुआ? Yes. 2010. रेडी? फर्स्ट April Very good. Correct answer. ग्रुप बी रेडी? यस आपके लिए क्वेश्चन है, RTA एक्ट जो इन्होंने आंसर किया अभी, कौन से आर्टिकल से आया है? आर्टिकल का नाम क्या है? यस, राइट टू एजुकेशन राइट टू एजुकेशन एक्ट का नाम है, बट आर्टिकल का नाम क्या है? कौन से आर्टिकल से आया था? नंबर आर्टिकल 91A Very good. कौन सा आर्टिकल से आया था? ग्रुप C रेडी? रेडी? फर्स्ट क्वेश्चन, RTA में प्रोविजन दिया गया है टीचर और प्यूपिल के रेशियो के लिए. क्या होना एक चाहिए? टीचर कितने के लिए होना चाहिए? 1:2. थोड़े इजी क्वेश्चन हो गए. अब ओपन एंडेड क्वेश्चन. आपको थोड़ा बोलना पड़ेगा. अब थोड़ा बोलना पड़ेगा, ये ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चन. कमिंग बैक टू ग्रुप ए, रेडी? अभी RTA आपने पढ़ा, हर एजुकेशन हर बच्चे को मिलना चाहिए, बट आपको क्या लगता है कि आगे जाके एजुकेशन क्या अपॉर्चुनिटी देगी एक बच्चे को? क्यों एजुकेशन मिल रहा है? एजुकेशन का आगे जाके क्या यूज होगा उनकी लाइफ में? अगर आप पढ़ रहे हैं तो आगे जाके फ्यूचर में एजुकेशन का आपको यूज क्या है? अच्छी लाइफ कैसे मिलेगी मिलेगी अच्छी लाइफ? एजुकेशन करने से. ओके, थोड़ा और इलैबोरेट कर, अच्छी लाइफ में क्या क्या आ सकता है? वैसे तो फिर एक फार्मर है, वो भी वो अच्छी बचपन life से ही फार्मिंग कर रहा है, उसको स्कूल नहीं गया, उसकी भी अच्छी लाइफ चल रही है, वहाँ पे खाना शिकण्यामुळे तुमच्यामध्ये वेगळं काय असेल? हाँ, आपको एक्स्ट्रा क्या मिलेगा कि आपने शिक्षण करके आगे जाके लाईफ आपको स्टाईल क्या बोलली बरोबर आहे. काय काय मिळेल तुला? अच्छी जॉब अच्छी जॉब मिलेगी, that's right. अजून जॉब मिळाल्यामुळे काय होईल? अच्छी जॉब कैसे मिलेगी? बड़ी आप लोग हायर एजुकेशन करोगे, कॉलेजेस जाएंगे, है ना, उससे मिल सकती है अच्छी जॉब. और कुछ ऐड करना आपको? कोणाला अजून सांगायचं त्यात ते ग्रुप काय एज्युकेशन इम्पॉर्टंट काय?
शिक्षण घेण्याचे फायदे काय असतात? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कशासाठी शाळेमध्ये आले आहात तुम्ही? शिक्षण घेतल्यानंतर काय होईल आयुष्यामध्ये, भावी आयुष्यात काय होईल? तुम्ही 8वीच्या नंतर आपलं शिक्षण संपवणार आहात तुम्ही? आता आरटी नाहीये ना? फक्त 14 इयर्स पर्यंतच दिलं. आता त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण सोडून टाकणार. शिकणार ना पुढे, का शिकणार आहे? पास करणार आहात क्वेश्चन, ओके? अच्छी एजुकेशन पाएंगे तो फिर हम जॉब डॉक्टर बन सकते हैं, इंजीनियर, टीचर्स. ओके, व्हेरी गुड. That's well elaborated. Very nice. बी रेडी? How do you think कि ये जो एक्ट लाया है इसमें 25% मार्जिनलाइज कम्युनिटीज के लिए रिजर्वेशन बनाया है, वो कैसे अफेक्ट कर रही है इन कम्युनिटीज को या फिर इन स्टूडेंट्स को जिनपे ये लागू होती है? हाउ इज इट अफेक्टिंग दैम? मतलब ये जो 25% रिजर्वेशन आया है, कैसे इम्पैक्ट कर रहा है जिनको वो 25% रिजर्वेशन जो सीख नहीं पाते उनके लिए वो कैसे इम्पैक्ट कर रहा है? क्या उनकी लाइफ में कुछ असर हो रहा है उससे? उनको कुछ फायदा या नुकसान हो रहा है क्या? जे वंचित घटक असतात समाजामध्ये त्यांच्यासाठी 25% आपण हे आरक्षण त्यांना दिलेलं आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीये, काही कारणास्तव त्यांना शाळेत येता जमणार नाहीये, त्याच्यासाठी जेव्हा आम्ही समाजासाठी देतोय 25% आरक्षण मार्फत, तर त्याचा पुढे फायदा कसा होऊ शकतो? त्या मुलांना होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत? Yes. ओपिनियन सांगायचं काही चुकीचं काही बरोबर असं नाही. येस, तुम्हाला काय वाटतं त्यांना फायदा आरटीने जे प्रोव्हिजन दिलं फायदा आहे किंवा नाहीये? तुम्हाला काय वाटतं? 25% रिझर्वेशन आहे किंवा नाहीये? येस 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 नाही आहे. नाहीये. का वाटतं? का वाटतं तसं? जास्त शाळा देत नाही. अच्छा, दॅट्स द पॉइंट. ज्या शाळा देत नाही, येस, कारण हा येस, त्यांना शिक्षण मिळालं तर चांगलं. तुला वाटतं इट्स गुड फॉर देम? ओके. मग त्याच्यावर काय करता येईल आपल्याला? तुमचं मत काय आहे त्याच्याबद्दल? खूप सारे शाळा देत नाही, चलो मान्य आहे, पण त्याच्यासाठी काही करता येईल का आपल्याला? तुम्हाला काय वाटतं? त्याचा तोडगा कसं काढता येईल आपल्याला? येस, त्यासाठी आपण म्हणजे काय चांगले म्हणजे ते करू शकतो, अजून आपण देण्यासाठी आपण काय देऊ शकतो ना. ओके. आपल्याला जेवढी होईल तेवढं आपण अपेक्षा करू शकतो त्यांना देण्यासाठी. चलो, गुड गुड. अजून काही कुणाला सांगता येईल? खूप छान बोलताय तुम्ही. येस, आपको बोलना है कुछ? ओके, चलो, गुड आंसर, गुड आंसर. What innovative solutions can the government implement to improve the infrastructure of government schools? आता गव्हर्नमेंट स्कूल्स माहिती आहे सगळ्यांना. Yes. तर गव्हर्नमेंट अजून त्यांच्यासाठी क्वेश्चन आहे. गव्हर्नमेंट अजून काय असं करू शकतं की गव्हर्नमेंट स्कूल्सचे इन्फ्रास्ट्रक्चर ते अजून चांगलं बिल्डअप करू शकेल? कधी तुम्ही गव्हर्नमेंट स्कूल पाहिली आहे? मग तुमच्या स्कूलमध्ये आणि त्यांच्या स्कूलमध्ये काय असा फरक आहे? ते अजून काय इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करू शकतात? गर्ल्स, काही आन्सर्स? गर्ल्स, येस येस. सरकारी शाळा पाहिली आहे तुम्ही? जिल्हा परिषद शाळा पाहिली आहे का आपल्या गावाकडे? अच्छा, गावी जाता तुम्ही कधी? जिल्हा परिषद शाळा पाहिली का किंवा कॉर्पोरेशन स्कूल पाहिली का? ती कशी असते इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कम्पेअर टू युअर स्कूल? तिथे काही फरक असतो ना का शाळा समान समान असतात त्या? तुमचे आणि नाही ना? स्कूल सगळी सेम आहे का दोन्ही? आता नाही आहे ना? तुमच्या इथे काय काय फॅसिलिटीज आहेत? हा, काय फरक आहे? यस यू टेल. त्यांना गणितची सेवा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, बेंचेस, व्हेरी गुड. डॅमेज बेंचेस असतात, येस येस, प्लेग्राऊंड्स नसतात ओके. आणि अजून तुमच्याकडे काय आहे? तुमच्या स्कूलमध्ये आम्ही आता बघितलं एक लॅब आहे. कशाची लॅब आहे? सायन्स लॅब आहे. अजून ओके, कम्प्युटर लॅब आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते त्यांना असतं का? कधी कधी नसतं. नाहीये. तर मग हे गव्हर्नमेंट काय करू शकतं तिथे? देऊ शकतो. देऊ शकते हे. देत नाही. अजून काय करता येईल ह्याच्या व्यतिरिक्त? तुमच्याकडे प्लेग्राऊंड आहे, त्या शाळांमध्ये प्लेग्राऊंड असतं. अच्छा, तुम्हाला काय वाटतं अजून तुमच्या शाळेत अजून काय व्हायला पाहिजे? तुम्हाला असं का वाटतं? काहीतरी नवीन आणलं पाहिजे का वाटतं तुम्हाला? अजून काहीतरी नवीन पाहिजे अपेक्षा आहे तुमच्या? काय वाटतं तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये? फ्लोर्स अँड स्टुडंट्स. सॉरी. स्कूल मोठी करायची. ओके, चलो गुड. अच्छा, अजून इन्फ्रास्ट्रक्चर. व्हेरी गुड. सगळं कशामध्ये येतं? इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. व्हेरी गुड, व्हेरी तुम्हाला गुड. वाटतं तुमची स्कूल मोठी व्हावी, बिल्डिंग्स Yes. व्हावे, फ्लोअर्स वाढावे.
मजा येईल ना. तुम्हाला सांगितलं ना, आमची शाळा खूप मोठी आहे, सर्वात भारी शाळा आमची, खूप मोठी उंच इमारत आहे, राईट. जशी जशी शाळा मोठी होईल, उंच होईल, तसे तसे फॅसिलिटीज तुम्हाला भेटत जाईल, कळलं. तुम्ही कबड्डी खेळता का इथं? किती लोक खेळता तुम्ही? काय किती प्लेयर्स असतात? 7. फक्त इमॅजिन करा, कबड्डी खेळताना इफ इन्स्टेड ऑफ 7 इथं जर मी म्हणलं आता 17 ह्या साईडला 17 त्या साईडला, खेळता येईल आपल्याला? का? का की एका मॅचेस मध्ये फक्त 7 समान 7 आहे. ऑपोजिट असतात आणि 7 आपल्यामध्ये आहे. असतात. पण हे तर नियम आहे, तेच आरटीही म्हणतोय ना. पट संख्या जो है 1:30, ये पट संख्या आइडियली देर हैज टू बी 30 स्टूडेंट्स. एक क्लास में 30 बच्चे बैठने चाहिए और एक टीचर रहेगा, तो वो एक टीचर हर एक बच्चे पे ध्यान दे पाएगा. सही बात है. बट जैसे कबड्डी मैच में अगर 7 के बजाय 17 बच्चों को रख दिया तो आप खेल ही नहीं पाओगे ना. कोई अच्छे से अपने स्किल्स को दिखा ही नहीं पाएगा, ना अपोनेंट खेल पाएगा, ना इस साइड वाला खेल पाएगा, कोई नहीं खेल पाएगा. फिर उसका रिजल्ट कुछ नहीं आएगा. आप बस बोलोगे हम बस मैच खेल कर आए हैं, लेकिन ना कोई जीतता है ना कोई हार पाएगा. सो वो हो जाता है कैजुअल मैच. सो उसी तरीके से स्कूल में भी जो रेशियो होना चाहिए दैट इज टू 1:30, जहाँ पे हर टीचर हर एक बच्चे का नाम याद रखे. आपको अच्छा लगेगा ना, आपका टीचर आपको नाम से बुलाएगा तो, राइट. आपका नाम क्या है? अनिकेत. अगर मैंने अनिकेत बुला रहे, अनिकेत को मुझे नाम याद है अनिकेत का, अनिकेत विल बी वेरी हैप्पी. व्हाट्स योर नेम? ऋषभ. बट जस्ट इमेजिन अगर एक एक क्लास में 100 बच्चे अगर बैठेंगे और ऐसे 10 तक बच्चे हैं, तो एक टीचर के लिए इट बिकम्स वेरी डिफिकल्ट. हर एक का नाम याद नहीं रख पाएंगे. एंड आपको जब हम नाम नहीं बुलाएंगे नाम से, आपको बुरा लगेगा ना. यस. इसीलिए ये रेशियो मेंटेन करना जरूरी है, इसलिए इंफ्रास्ट्रक्चर होना बेहतर है. तो इसीलिए हमको ज्यादा डिविजन्स रखने जरूरी है. 8A, 8B, 8C, 8D, 1:30, उससे ज्यादा नहीं. तो आपको समान संधि मिलेंगे, समान अपॉर्चुनिटीज मिलेंगे. आईसीटी लैब में जाओगे तो हर एक क्लास शिफ्ट्स में जाएंगे, एक साथ 30-40 बच्चे नहीं जाएंगे. एक कंप्यूटर पे एक ही बच्चा बैठेगा और वही बच्चा सीखेगा और अच्छे से सीखेगा. ठीक है, गुड, वेरी गुड. फाइनल क्वेश्चन तीनों रोज के, ठीक है. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट, करोड़पति देखते हो? यस. कौन करेगा आखिरी करोड़? क्वेश्चन, चलो. आरटी के प्रोविजंस बताए हमने, रूल्स. कौन हाथ ऊपर करना है, Yes. मुझे आंसर नहीं देना. पहले से नहीं करना, फिर डिस्क्वालीफाई. हाँ, ठीक है, चलो स्टार्ट. ध्यान से सुनो. Which 2 articles were there before RT Act? 2 आर्टिकल्स कौन से थे? आरटी एक्ट से पहले. 2009 में आया, उसके पहले आर्टिकल्स. टिक टिक 1, टिक फर्स्ट. फर्स्ट है RDF 21 and 45. Not that much. चलो correct. चलो नेक्स्ट पास. आर्टिकल 1 and 2. आर्टिकल सही है ना? No. पास. Article 21A and Article 48. दैट्स 45. राइट. 45, वेरी गुड. Very good. नाम क्या बेटा आपका? प्लीज क्लैप फॉर गुड. सगळ्यात बरोबर आन्सर आहे. कोणते 2 आर्टिकल होते? आर्टिकल 45 आणि आर्टिकल 21A. हे आले होते आरटी 2009 ऍक्टच्या आधी. आता मला सांगा, जेव्हा पण तुम्ही एक नवीन गोष्ट शिकता, कोणती पण, आता सगळं हा बोलला पण सायकलिंग करायला जाणार. सायकलिंग जेव्हा तू शिकत होतास, तुला जेव्हा तू पहिल्यांदा सायकल घेऊन गेलास, तुला सायकल लगेच चालवता आली? काहीतरी अडथळे आले असतील ना, बॅलन्स वगैरे करायला, किंवा रोडवर आधी एकटा चालवायचा, मग डबल सीटला थोडासा प्रॉब्लेम. तसं प्रत्येक गोष्ट कधी पहिल्याच याच्यामध्ये सक्सेस होते का? त्याला थोडंसं, मग तसंच आरटी 2009 जो ऍक्ट आहे आपला, त्याला थोडेसे चॅलेंजेस काही ना काही आलेच असतील ना. अडथळे है ना? थोडेफार अडथळे त्यांना, की आता एवढे सारे त्यांनी रूल्स बनवले, रेग्युलेशन्स बनवले, प्रोव्हिजन्स दिले, तर सगळं ते इम्प्लिमेंट होत असेल का? सगळं खूप सारे चॅलेंजेस आले त्यांना. तर ते काय आहे ते आता आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं आपल्याला, एज ग्रुप काय सांगितली होती आरटी 2009? तर मग आता 6 वर्षाचा एक मुलगा जेव्हा त्यांच्याकडे किंवा मुलगी, एक स्टुडंट त्यांच्याकडे येतो त्यांच्या स्कूलमध्ये, त्यांना शिकवायचं असतं. पण कधी कधी असं होऊ शकतं की ते नर्सरीमध्ये कधी मुलं गेलेली नसतील. आता असं असतं ना की बाबा ते 6 वर्षाचं ते घेणार आहेत मुलं, पण त्याच्या आधी पण शिक्षण पाहिजे, थोडंसं बेसिक्स नॉलेज पाहिजे ना आपल्याला, की बाबा थोडं ABCD किंवा थोडंसं मॅथ्स, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन. जर ते त्या मुलाला येतच नसेल स्टुडंट, तर मग ते त्यांना शिकवणं पुढचं थोडं अवघड जातं. हा सगळ्यात पहिला त्यांचा
चॅलेंज होता, अडथळा होता? और दूसरे ऐसे भी चैलेंजेस है, गवर्नमेंट ने कह तो दिया है कि आरटी इम्प्लीमेंट करो, बट अभी भी आज के डेट पे भी ऐसे काफ़ी स्टेट्स हैं जहाँ पे पूरी तरह से इम्प्लीमेंटेशन नहीं हुआ है। जो 25% रिजर्वेशन बताया था ना, वो नहीं दे रहे बच्चों को स्कूल्स, ना तो स्टेट ने कुछ प्रोवाइड किया है ना ही प्राइवेट स्कूल। तो वो जो 25% का रिजर्वेशन है वो बच्चों को नहीं मिल रहा है इन दीज स्टेट्स। आता तो ये भी एक आपल्याकडे चॅलेंज आहे। बऱ्यापैकी आलंय, पण इंडियामध्ये अजून काही स्टेट्स आहेत असे. आता 2009 पासून ऍक्ट आलाय, 2010 मध्ये इम्प्लिमेंट व्हायला स्टार्ट झालाय, पण अजूनही असे बरेचसे स्टेट्स आहेत की ज्यांच्याकडे त्यांना अजून आरटीईचे रिझर्वेशन बद्दल काही त्यांच्याकडे इम्प्लिमेंट होत नाही. हे त्यांच्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. नेक्स्ट आहे त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर. ते जे म्हणतायत की इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला खूप मोठ्या बिल्डिंग्स पाहिजेत किंवा सगळ्यांना, आता सरांनी जसं सांगितलं मला लॅब्स पाहिजे, त्याच्यासाठी जागा, असे खूप सारे चॅलेंजेस ते फेस करतायत. रेशिओ जसं म्हटले सर की आता 1:30. आता तुमच्या डिव्हिजन नुसार जर आपण विचार केला तर तुम्हाला एक टीचर आहे शिकवायला, आरटी नुसार तुम्हाला किती टीचर्स असले पाहिजे? तुम्ही ऑलमोस्ट 60 आहात, 57 आहात. 2 डिविजन होते तो बेहतर होता। ईच क्लास में 30 स्टूडेंट्स ऑलमोस्ट, तो उसमें एक टीचर आके एक सब्जेक्ट पढ़ाती एक टाइम पे, तो उसका क्वालिटी ऑफ एजुकेशन आपका बढ़ता उसी से। बट ये जो है रेशियो बहुत सारे स्कूल में अभी भी फॉलो नहीं किया जा रहा है। स्टूडेंट्स आ रहे हैं, वो एडमिशंस ले रहे हैं अकॉर्डिंग टू आरटी, बट टीचर्स उतने नहीं रिक्रूट कर रहे, टीचर्स नहीं आ रहे पढ़ाने उतने। Challenge क्वालिटी काय आहे? एजुकेशन कहीं ना कहीं हो रहा है। चॅलेंज काय त्यांच्यासमोर? जर आता तुमच्या त्याच्यामध्ये बघा 2 टीचर्स लागले असते, मग एवढे सारे टीचर्स, क्वालिटी टीचर्स आणायचे कुठून? तर त्याच्यासाठी त्यांना अजून सारे टीचर्स आणावे लागतील, खूप सारे, की तुम्हाला आता तुमच्यासाठी 2 टीचर्स लागतील. मग त्यासाठी त्यांना काय करावं लागेल? खूप सारे टीचर ट्रेनिंग किंवा टीचर लोकांना अजून त्यांना हायर करावं लागेल, की टीचर्स लोक आणावे लागतील. आणि आता आरटीने हे त्यांच्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे ना, की आता 1:30 हा रेशिओ त्यांना सगळीकडे कंटिन्यू करायचं असेल तर त्यांना टीचर्स लागणार. स्टुडंट तर खूप सारे येतात, पण मग टीचर्स लागणार ना. तुम्हाला पण 2 टीचर्स लागले असते ना. तर हे त्यांच्यासाठी चॅलेंज आहे. टीचर्स लोक कमी पडतात, क्वालिटी टीचर्स. आता आरटीने खूप सारे प्रोव्हिजन्स दिलेत, रूल्स दिलेत, पण ते फॉलो करता करता कुठेतरी क्वालिटी एज्युकेशन थोडं मागं पडतं. त्यांचा सगळ्यात मेन मोठं काय आरटीचा? फ्री, कंपल्सरी अँड क्वालिटी एज्युकेशन. म्हणजे आता ठीक आहे 1:30 रेशिओ, इन्फ्रास्ट्रक्चर, लॅब्स, वॉशरूम्स, प्लेग्राऊंड, हे सगळं तर त्यांना पाहिजे ना. 25% रिझर्वेशन. पण हे सगळं होता एज्युकेशनचा मेन पॉईंट काय आपला? एज्युकेशन. ते तर तुम्हाला सगळ्यात मेन पॉईंट एज्युकेशन मिळालं पाहिजे ना, सगळं प्रॉपर, सगळ्या सब्जेक्टचं. ते कुठेतरी मागं पडतं हे सगळं कम्प्लीट करता. तर हा त्यांचा सगळ्यात मोठा चॅलेंज, सध्या एक अडथळा त्यांच्यासमोर आहे. आता आम्ही तुम्हाला अडथळे सांगितले, याच्यावर तुम्ही काय सुचवू शकता? काय उपाय काय करू शकता? आता सगळ्यात पहिले होते की 6 to 14 आहे त्यांचा एज, हे त्यांच्यासाठी एक चॅलेंज आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्यांनी काही चेंजेस केले पाहिजे किंवा तुम्ही उपाय सुचवू शकता याच्यासाठी तुमच्या मनाने? काही काय उपाय तुम्ही सुचवू शकता? म्हणजे एखाद्या वर्गाची पटसंख्या वाढवण्याकरिता आपण काय केलं पाहिजे? म्हणजे आपण म्हणजे सरकारने त्याकरिता काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळे प्रत्येक मुलाला वाटलं पाहिजे की मला शाळेत जाणं गरजेचं आहे. काय केलं पाहिजे? वाढत पाहिजे. यालाच आपण काय म्हटलं? इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं. मलाही आवडेल ना की बाबा शाळा छान आहे, मला जायचंय. आज कम्प्युटरचा पिरियड आहे, मला कम्प्युटर लॅबमध्ये जायचंय. आज पीटी पिरियड आहे, आज सायन्स पिरियड आहे, लॅबमध्ये जायचं. असं तुम्हाला वाटलं पाहिजे ना इंटरेस्ट. मग त्यांनी काय केलं पाहिजे? इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. त्याच्यानंतर 6 to 14 एज घ्या. जर त्यांनी त्यांचा एज पिरियड थोडासा कमी केला, 4 वर्षापासून, जेव्हा आपण नर्सरीमध्ये जातो तेव्हापासून जर आरटी इम्प्लिमेंट व्हायला स्टार्ट केलं तर मग ते आपल्याला फायद्याचं होईल ना, की आपलं बेसिक्स वगैरे सगळं ते क्लिअर करू शकतात. आपल्याला स्कूल बदलावी नाही लागणार, सारखी बदलावी लागेल का? तर मग ही एक रेमेडी होऊ शकते. अजून तुम्ही काय सांगू शकता? आता हे टीचर्स जे कमी पडतात त्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता? काय करू शकता गव्हर्नमेंट अजून टीचर्ससाठी? अजून टीचर्स लोक आणू शकतात ना टीचर्ससाठी प्रोग्राम, किंवा हे टीचर्सचे जे कोर्सेस आहेत ते वाढवून क्वालिटी टीचर्ससाठी व्हेरी गुड टीचर्ससाठी अजून एक्झाम्स घेऊ शकतात जास्तीत जास्त. अच्छा, टीचर होण्याकरिता कुठली डिग्री लागते, कुठला कोर्स लागतो माहिती आहे तुम्हाला? कोणता लागतो?
काय लागतं टीचर व्हायला, कोणती डिग्री टीचर लागते? व्हायला काय लागतं? जसं MBBS करून आपण डॉक्टर होतो, इंजिनिअरिंग करून इंजिनियर होतो. सांग. B.Ed व्हेरी गुड, Very good. व्हेरी गुड. D.Ed आणि B.Ed व्हेरी गुड, व्हेरी कोणती गुड. डिग्री लागते टीचर व्हायला? B.Ed आणि M.Ed हे लक्षात ठेवायचं. पुढे चालून ज्यांना ज्यांना टीचर व्हायचं आहे, तुम्हाला वाटतं, जसे ताई आहे तुमच्यासमोर येतात, शिकवतात, कॉन्फिडेंटली येऊन तुमच्याशी बोलतात, न घाबरता, तसं तुम्हालाही फ्यूचर में आपको आगे जाके टीचर बनना है तो B.Ed एक डिग्री रहेगी जो आपको दिमाग में रखना है. ठीक है, ठीक है. और क्या कर सकते हैं हम लोग? क्या क्या रेमेडी कर सकते हैं? आपको क्या लगता है कि आरटी मोबाइल पे खेलना किसको पसंद है? कौन सा गेम खेलते हो? फ्री फायर. वेरी बहुत अच्छा गेम. चलो, और कौन कौन खेलता है फ्री फायर? वेरी नाइस, वेरी नाइस, वेरी नाइस. आप लोग नहीं खेलते हो बेटा? गर्ल्स कोणते यूटिलाइज आप करते खेलते हैं? हो फ्री फायर? फ्री फायर के अलावा कौन सा गेम खेलते हो? पबजी. हाँ चलो. अच्छा, जस्ट इमेजिन अगर फ्री फायर पबजी आप किस पे खेलते हो? मोबाइल पे खेलते हो ना, एंड्रॉइड फोन. जस्ट इमेजिन वही फोन के साथ अगर आपको पढ़ने का मौका मिला तो पसंद करोगे? है ना? तो उसे कहते हैं मोबाइल लर्निंग. तो ये भी एक प्रोविजन हो सकता है. आप तो गेम खेलते हो घर पे जाके, उसी फोन को लेके क्लास में आ जाओ और वहीं पे हम लोग पढ़ाई भी खेल लेंगे. मजा भी आएगा. मजा आएगा आप लोगों को? तो ये भी एक ऑप्शन हो सकता है. राइट. चलो, और क्या हो सकता है? अच्छा, ये तो बड़े लेवल पे हो गया. आप स्कूल लेवल पे या फिर आप पर्सनल लेवल पे क्या कर सकते हो? आपको अवेयरनेस आ रही है आज हमारे आपको आज lecture से. हाँ. किस राइट के बारे में पता चला आज आपको? इंडिविजुअली क्या कर सकते हो एक जनरल में? कैसे डिफरेंस ला सकते हो? कौन सा राइट आज आपने सीखा? कौन सा पता चला? राइट Right to education. Yes, very good. आज से पहले पता था ये राइट? ह्यूमन राइट्स. Human rights. वेरी गुड. चलो, आज से पहले पता थे राइट्स थे? है? पता थे? बट इतने डिटेल में पता थे. आर्टिकल 45 क्या है, 21A क्या है, 2009 में क्या हुआ, 2010 में क्या हुआ, नहीं पता था ना. तो इसके आगे हम लोग क्या करेंगे, जहाँ पे भी जाएंगे, जब भी आपको अपने फ्रेंड्स मिलेंगे, आपको एकच मिनिट ये येऊ चीजें का? बता. हाँ, प्लीज. बस मधले बाहेर या बस आली आहे. यस, बस वाले बाहर या प्लीज. बस वाली जा. हा जा रे. चला पटपट. ओंकार चल. चांद्रा तू बसली जातो. बसली जा. चला बस थांबली आहे. Sure. Now we are moving ahead toward the last part of today's class. That is ओके. तो ये जो आरटी एक्ट है वो हमें किसने दिया? इंडियन कॉन्स्टिट्यूशन ने दिया, भारतीय संविधान. तो ये इंडिया में अब ये इंडिया में इम्प्लीमेंट हो रहा है. व्हाट अबाउट द अदर कंट्रीज? ग्लोबली क्या चल रहा है? उनके भी कुछ प्रोविजंस होंगे, कुछ एक्ट्स होंगे, कुछ रूल्स उनके भी इम्प्लीमेंट हो रहे होंगे. तो वो कौन करता है? तुम्हें कुछ पता है ग्लोबली कुछ है? क्या चलता है ग्लोबली? कौन सा, जैसे हमारा कॉन्स्टिट्यूशन चलता है इंडिया में, ग्लोबली ऐसा कोई कुछ है जो चलता है ऑल ओवर द वर्ल्ड? ऐसा एक ग्रुप है, आपने कुछ पढ़ा है इसके बारे में? यूनेस्को किसको पता है? यूनेस्को के नाम सुना है. यूनेस्को, यूनाइटेड नेशंस. बीसीसीआई का नाम सुना है क्या किसने? बीसीसीआई क्रिकेट खेलते हो? आईसीसी का नाम सुना है? वर्ल्ड कप कौन ऑर्गेनाइज करता है? आईसीसी करता है ना. तो सिमिलरली इंडिया में आरटी को प्रमोट करता है अपना स्टेट सॉरी आपका सेंट्रल गवर्नमेंट, है ना, भारतीय सरकार. उसी तरीके से ग्लोबली जागतिक स्तरावर ह्या प्रोग्रामला प्रमोट कोण करतं? युनेस्को. युनेस्को. युनेस्को ही एक संस्था आहे जी देश जग पातळीवर काम करते. जसं आपलं आता आरटी देश पातळीवर असेल, इंडियामध्ये आहे, इंडियाच्या बाहेर आपण आता अमेरिकेत गेलो तिथे आरटी असेल का? नाही, त्यांचा कुठला दुसरा रूल असेल. पण जग पातळीवर युनेस्को असे काही रूल्स बनवतो. तर त्यांनी कुठला रूल असेल, आपलं जसं कॉन्स्टिट्यूशन आहे ना तसेच त्यांचं पण काही रूल असेल. तर त्याच्यामध्ये SDG 4 काय त्यांच्यामध्ये? SDG 4. नाव ऐकलेलं आहे याच्या आधी? नो. नाही. व्हेरी गुड. जसं आपण पाहिलं आर्टिकल 21A, आर्टिकल 45, तसंच त्यांचं SDG 4 या रूलमध्ये
तेही असेच काही एज्युकेशन बद्दल प्रोव्हिजन्स देतात. So SDG 4 ये पर्टिकुलरली एजुकेशन के लिए बोलता है. इसमें भी कहा गया है कि एजुकेशन जो है वो पाथ बनाता है कि आगे जाके पॉवर्टी जो है वो हट जाए और आगे जाके एक सस्टेनेबल एनवायरनमेंट बने, क्योंकि जब पढ़ेंगे और हम इस एनवायरनमेंट का हिस्सा बनेंगे तभी हम इस एनवायरनमेंट को वापस दे सकते हैं, राइट. तो इसीलिए SDG 4 लाया है. इसमें भी उन्होंने एजुकेशन कंपलसरी किया है, बट प्राइमरी एंड सेकेंडरी 14 के आगे भी सभी को एजुकेशन कंपलसरी होना चाहिए, क्योंकि एजुकेशन ही जो मार्ग है, मतलब एक सॉर्ट ऑफ वे है जिससे हम आगे जाके जॉब्स कर सकते हैं. आपने अभी कहा जॉब्स कर सकते हैं, अच्छा पढ़ सकते हैं, डॉक्टर बन सकते हैं, इंजीनियर बन सकते हैं. So, टीचर भी बन secondary सकते हो, education टीचर भी बन सकते हो. अभी आरटी इम्प्लीमेंट करने के लिए अच्छे अच्छे टीचर्स चाहिए आपके जैसे. आपने अभी इतने अच्छे अच्छे आंसर्स दिए तो आगे जाके आपको भी लगता है ना आप हमारे जैसे इधर खड़े रह के आप जैसे बच्चों को पढ़ा सकते हैं आप. उनको भी Yes, अवेयरनेस very दे good. चीजों के बारे में. तो जैसे वर्ल्ड में हमें आरटी है, सॉरी हमारे इंडिया में आरटी है. जैसे ग्लोबली यूनेस्को ने कौन सा रूल दिया हमें, ये SDG 4, इसके अंडर ये रूल्स उन्होंने हमें बताए हैं. ओके. SDG stands for Sustainable Development Goals. Goals. क्या है इसका फुल फॉर्म? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. और इसकी ते 10 आहे टोटल. त्यातला हा फोर्थ वन आहे. हे टोटल 10 आहेत. 10 रूल आहेत ते. तर फोर्थ वन मध्ये त्यांनी एज्युकेशन बद्दल सांगितलं. जसं आपण आरटी मध्ये सांगितलं त्यांनी काही थोडे वेगळे रूल्स दिले. ओके. तर मग आज कळलं आरटी बद्दल काय तुमचं काय आज शिकला? राईट टू एज्युकेशन. अजून ह्युमन राईट्स. व्हेरी गुड. मग काय तुमचा सगळ्यात आता आज कळलेला कुठला राईट आहे तुम्हाला? आजपासून काय कोणी करू शकत नाही तुम्हाला कशाबद्दल? आरटी. शाळेतून कोणी काढू शकता बाहेर? तुम्हाला म्हणू शकता कोणी की शिकू नका? ठीक आहे. Thank you so much. Thank you so much. आवडलं आजचं लेक्चर? शिकायला मिळालं? तुम्हाला आवडलं असेल तर आम्ही परत येऊ. वेगळ्या टॉपिक वरती काहीतरी. येस, काहीतरी नवीन नवीन घेऊन येतो. थँक्यू सो मच. या प्लीज एक सब लोग आ जाओ यहाँ पे. बच्चों आप आ जाओ, सब लोग आ जाओ सामने आ जाओ. वेट कर रहा हूँ हमें चलो थोड़ा लाइट आएगा.